हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल सुनीता कुकिंग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची स्पेशल आणि सगळ्यांची लहानपणीची आठवण। म्हणजे तुम्ही गेस्ट करा आपण आज काय बनवणार आहोत। आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची लहानपणीची आठवण, म्हणजे हे आपले 1 रुपयावाले मैद्याचे पेढे। तुम्ही खाल्लेत का स्कूल टायमिंग मध्ये? तुमच्या 1 रुपयाला भेटायचं किंवा 1 रुपयाला 2 हे पेढे, मैद्याचे पेढे भेटायचे बघा। तर हे बघून कोणाकोणाला लहानपणाची आठवण आली आहे पटकन कमेंट करा। आणि अजिबात न उशीर करता मी आज छानपैकी खमंग सॉफ्ट आपले मैद्याचे पेढे बनवणार आहोत। तर चला आपण पटकन रेसिपीला स्टार्ट करूया। गॅस ऑन करायचे, त्याच्यावर ठेवायचे एक पॅन, त्याच्यात टाकायचे 2 चम्मच देसी घी। तूप छान गरम झालं की त्याच्यात टाकायचे आपल्याला 1 वाटी मैद्याचं पीठ। मैद्याचं पीठ आपल्याला इथं कमी गॅसवरती छान असं खमंग भाजून घ्यायचे। पण आपल्याला असं मैद्याचं पीठ भाजायचे त्याचा कलर अजिबात चेंज नाही झाला पाहिजे। असं छान भाजून घ्यायचे कमी गॅसवरती, कलर अजिबात चेंज नाही करायचे। नंतर गॅस बंद करायचा, एका कढईमध्ये टाकायची आहे साखर। जेवढी साखर तेवढंच पाणी टाकायचे आणि तो छान आपल्याला पाक बनवून घ्यायचे। जसं आपण गुलाबजामुनचं पाक बनवतो तसंच पाक बनवायचे। त्याच्यात आपल्याला इथं पीठ टाकून घ्यायचे, वरतून टाकायचं इलायची पावडर आणि छान मिक्स करून घ्यायचे। सगळं इथं एकजीव करून घ्यायचे। मिक्स झाल्यानंतर याला एका डब्यात काढायचे, व्यवस्थित सेट करा। व्यवस्थित सेट झालं की याला 5 ते 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचे। नंतर फ्रीजमधून काढायचे आणि आपल्याला जसं शेपमध्ये हवे, जसं शेपमध्ये आपल्याला पेढा आवडतोय तुम्ही इथं तसं कट करू शकता। हे आपलं मैद्याचं पेढा किंवा तुम्ही मैद्याची बर्फी असं पण बोलू शकता, छान तयार झालेत। तुम्ही जर असा पेढा बनवून खाल्ला ना तर दुकानातले पेढे तुम्ही कधीच घेणार नाही, नेहमी घरीच पेढे बनवणार। तर ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करा। आतून पण बघा किती छान आपला पेढा परफेक्ट झालेला आहे, चवीला पण खूपच छान आहेत। किती छान मैद्याचा पेढा बनवलाय। आणि पेढा कसा बनवलाय, कोणी कोणी स्कूल टाइम मध्ये हा पेढा खाल्लाय पटकन कमेंट मध्ये करा। आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला पटकन भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये। बाय बाय।